नमस्कार, राजकारण सुपरफास्ट मध्ये आपलं स्वागत। मी श्रेयस पांडे। राजकीय वर्तुळातील काही महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आलेली आहे। फडणवीसांना मानद डॉक्टरेट पदवी मिळाल्यानंतर त्यांनी संबोधित केलं। फडणवीसांनी जपानी भाषेमध्ये भाषणाने सुरुवात केली आणि डॉक्टरेट पदवी मिळणं हे आपल्यासाठी भाग्य आहे। मुंबईच्या विकासात जपानचा मोठा सहभाग आहे। परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल आहे असं फडणवीस म्हणाले। हा पुरस्कार राज्यातील जनतेला समर्पित करतोय असंही देवेंद्र फडणवीस यांनी आपली भावना व्यक्त करताना म्हटलं। संजय राऊतांचा राम मंदिर आंदोलनाशी संबंध काय? उद्धव कधी गंगा पूजनाला आले होते का? हे अभियान साधू संत, विश्व हिंदू परिषद आखाडा, संघ, भाजपा यांचं आहे, आशिष शेलार यांनी असं म्हणत संजय राऊतांना सुनावलं। सकल मराठा समाजाकडून नाशिकच्या शिवतीर्थवर सुरू असलेल्या साखळी उपोषणाची मंगळवारी 105व्या दिवशी सांगता करण्यात आली। 20 जानेवारीला मुंबई जाण्यासाठीच नियोजन देखील नाशिकच्या सकल मराठा समाजाकडून करण्यात येत आहे। यासाठी नाशिकच्या गावागावात मराठा समाजाकडून गाव सभा घेण्यात येणार आहे। मुंबईतील आंदोलनाच्या तयारीसाठी येत्या 30 डिसेंबरला सकल मराठा समाजाची बैठक सुद्धा होणार आहे। उद्धव गट श्रेय लाटण्याच्या प्रयत्नात आहे। राम मंदिरासाठी योगदान असेल तर पुरावे द्या, गिरीश महाजन यांनी राम मंदिरावरून उद्धव गटावर हा पलटवार केला। आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरात वंचित बहुजन आघाडीची राज्य कार्यकारिणी बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते। संजय राऊत कधी अयोध्येला गेले होते का? राम मंदिराच्या विरोधात लिहिणाऱ्यांना आता पुळका येतोय असं म्हणत संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी निवडणुकीचं रणशिंक फुंकलंय। शरद पवार यांच्या बाजूने असणाऱ्या खासदार अमोल कोल्हे यांना अजित पवारांनी थेट आव्हान दिलंय। अमोल कोल्हे यांच्या विरोधात उमेदवार देणार आणि तो मोठ्या फरकाने निवडून आणणार असं अजित पवार म्हणाले। त्यानंतर अजित पवार शिरूर लोकसभा मतदारसंघात ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळाले। अजित पवार पुणे दौऱ्यावर आहेत। अजित पवार यांनी हडपसर परिसरातील विविध विकास कामांची पाहणी केली। यावेळी हडपसरचे आमदार चेतन तुपे हे देखील अजित पवारांसोबत होते। खासदार अमोल कोल्हे यांनी मंगळवारी शरद पवार यांची भेट घेतली। सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हेंवर गंभीर टीका केली होती। त्यानंतर कोल्हेंनी ही भेट घेतली आहे। शरद पवार यांच्याबद्दल समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली। आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या विशाल गोरडे नामक व्यक्तीवर सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। महिला प्रदेश सरचिटणीस भावना खाणेकर यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार नाही असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय। पुरंदर विमानतळ झाल्यास पुणे नवीन गंतव्यस्थान होईल असं वक्तव्य यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केलं। बावनकुळेंनी कसब्यामध्ये पुन्हा उमेदवारीचे संकेत दिलेले आहेत। रासनेंनी पुन्हा विजयासाठी घोडदौड सुरू केलेली आहे असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला। सोबतच हेमंत रासनेंनी कसबा विधानसभेची पोटनिवडणूक लढवली होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी डोंबिवलीत आयोजित डोंबिवली जिमखाना उत्सवाला भेट दिली। यावेळी बोलताना त्यांनी बाळासाहेबांविषयी वक्तव्य केलं। अयोध्या राम मंदिर व्हावं, अयोध्येमध्ये हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं देखील स्वप्न होतं आणि ते मोदी साहेबांनी पूर्ण केलं असं एकनाथ शिंदे म्हणाले। हिंदू धर्म नाही, धोका आहे असं वक्तव्य सपाचे नेता स्वामी प्रसाद मौर्य यांनी केलंय। मौर्य यांच्याकडून संघ प्रमुख तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही उल्लेख करण्यात आला।
भाजपाचे फलक लोकांच्या भावना दुखावणारे आहेत असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे। पंतप्रधान रामाचे बोट धरून नेतानाचे फलकावर चित्र काढण्यात आलेले आहे, त्यावर राऊत यांनी हे वक्तव्य केलंय। तर मोदी विष्णूचे 13वे अवतार असं म्हणत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला। अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी आम्हाला चेहऱ्याची गरज नाही असं वक्तव्य केलंय। आमच्याकडे राहुल, प्रियंका गांधी, खरगे, उद्धव यांच्यासारखे अनेक चेहरे आहेत असं म्हणत त्यांनी अजित पवारांवर पलटवार केला। अजित पवार यांनी तेव्हाच आपला कान का धरला नाही, इतक्या मोठ्या नेत्यांनी आपल्याला आव्हान देणं म्हणजे आपल्यासाठी गौरवाची बाब आहे। अजित पवारांच्या आव्हानावर अमोल कोल्हे यांनी ही प्रतिक्रिया दिली। अजित पवारांनी तात्काळ कांदा निर्यात बंदी उठवायला लावावी, अजित पवारांनी केंद्राला आपला दरारा दाखवावा असं म्हणत अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना टोला लगावला। सरकारला एक तासही वेळ वाढवून दिलेला नाही, अंतर्वालीतून बाहेर पडल्यानंतर सरकारसाठी चर्चेची दारं बंद होणार असं म्हणत मनोज जरांगे यांनी सरकारला पुन्हा इशारा दिलाय। मुंबईतील प्रत्येकानं आमचं स्वागत केलं पाहिजे, आम्ही शेतीत पिकवून मुंबईतील भावांना भरपूर दिलंय असं म्हणत मनोज जरांगे यांनी मुंबईकरांना आवाहन केलंय। समान जागा वाटपासाठी दादा गट आग्रही झाल्याचं दिसतंय। शिवसेनेप्रमाणे दादा गटालाही तितक्याच जागा मिळाव्यात अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे। आपण एकटा नसून आपल्यासोबत अनेक नेते आणि आमदार आहेत, वेळ आल्यावर तेही बोलतील असं म्हणत ओबीसी आरक्षणावर छगन भुजबळ यांनी हा दावा केला।